कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज सीतायानाच्या 5व्या भागात आपण बघणार आहोत काहीतरी विशेष। एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की माता सीता जिथे जिथे वास्तव्याला म्हणून असत, तिथे तिथे निसर्ग चारी बाजूनी फुलून येई। पशु पक्षी त्यांना भेटायला येत, ससे दुडू धावत येत, कासव आपल्या गतीनं संथ संथ माता सीतेच्या पायाचं चुंबन घ्यायला येई। चारी बाजूनी सगळ्या दुरून सीता इथे आहे म्हणून पक्षी येत। प्रत्येक पक्षी पानाच्या फांदीच्या आड दडून किलबिल करत। कधी बंदरं येत, कधी वाघ सिंह ते सुद्धा दुरून दर्शन घेऊन मातेचं निघून जाई। इथे सगळेच जण त्यांचं दर्शन घ्यायला उतावीळ असत। वनस्पतींबद्दल बोलायचं झालं तर चारी बाजूंनी त्या वनस्पती फुलून येत। फुलांची संख्या, फळांची संख्या, त्यांचा बहर, त्यांचा आनंद, निसर्गात एक अलौकिक आनंद होता। इंद्रधनु आभाळात खाली उतरून मातेचं स्वागत करायला येई। कधी रिमझिम रिमझिम हलकी हलकी बरसात होई। जसं जसं निसर्गाला त्यांच्याबद्दल प्रेम वाटायचं आणि माता सुद्धा निसर्गावर खूप प्रेम करायची। माता तर माता होती, आईची कन्या होती, भूमातेची कन्या होती। तर हे एक विलक्षण सौंदर्य निसर्गात नेहमीच आपल्याला दिसून येईल। आणि हे सौंदर्य त्यांची जे सहकारी होते, मातेचे सहकारी होते, मातेच्या राज्यातले जे लोक होते, त्यांना ही गोष्ट विशेष जाणवत होती की जिथं जिथं माता येई ती जमीन सुपीक होत असे। म्हणजे केवळ तिचं पाऊल पडलं की नापीक जमीन सुपीक होणं हे किती महत्वाची गोष्ट होती, कारण ती देवी होती, ती माता सीता होती। आता माता सीतेचं लग्न व्हावं असं जनक व बाबांना वाटत होतं। साहजिकच वडील आपल्या लेकीची काळजी करतात ना, लेकीचं लवकर लग्न व्हावं। तर तसंच बाबा एकदा मातेला म्हणाले, आता माता वयात येते, तिचं लग्न करायला हवं। लगेच मातांनी आपला रोष दाखवला चेहऱ्यावरून, नाही इतक्या लवकर मुळीच नाही, मला आता तिचं लग्न वगैरे नाही करायचं, त्या मनस्थितीतही मी नाही, तिला आणखीन शिकवायचंय। आणि का हो, तुम्हाला तिचं लग्नच करायचं होतं, मग तिला इतकी विद्या देताय कशाला, इतकं प्रशिक्षण ती का करते, का तुम्ही तिच्यासाठी अट्टहास करताय की तिला वादविवाद आला पाहिजे, तिला मंत्र आले पाहिजे, तिला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, तिला धनुर्विद्या आली पाहिजे, तिला ही विद्या ती विद्या, किती गोष्टी तुम्ही तिला शिकवताय। त्याच्यावर बाबा नुसतंच हसले। बाबांनी उत्तर देण्याचं टाळलं, अगं पण तिचा विवाह झालाच पाहिजे ग योग्य वयात। मातेनं दुसरा मुद्दा अगदी हुशारीनं ठेवला आणि ही गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते की ग्रामपंचायत हा जो शब्द आहे आणि ग्रामपंचायताचा शोध हा जनक महाराजांनी घेतलेला आहे।
हे सीतायानातून सिद्ध होतं. माता त्यांना विचारतात, तुम्ही ग्रामपंचायत ठिकठिकाणी सुरू केलेलं आहे, तर या ग्रामपंचायतीचं काम तर सीताच करते, मग तिला त्याचा अनुभव घेऊ द्या, तिला शिकू द्या. ती जर हे शिकली आणि तिने जर हा गावांचा विकास केला तर राज्य समृद्ध होईल, आणि एक राज्य समृद्ध होईल तर सारा देश आणि पुढे विश्व समृद्ध होईल. तर ती या कामात आता लक्ष घालते आहे. मग जनक बाबांनी ठीक आहे, ग्रामपंचायत सशक्त व्हायला हवं. आणि ग्रामपंचायत म्हणजे काय, तर गावातली काही मुठभर लोक, त्यांना पूर्ण गावाचा कार्यभार सांभाळता आला पाहिजे, आपल्या गावाकडे लक्ष देता आले पाहिजे, आणि महत्वाचे जे निर्णय आहे, राजा नाही तर ते काम अडून पडता कामा नये, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्या गावातल्या काही लोकांना तशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं, आणि ही कल्पना जनक महाराजांनी रुजवली. सीता मातेने याच्यात खूप लक्ष दिलं, आणि माता सीता स्वतः आपल्या वडिलांबरोबर उन्हा तान्हात सगळीकडे, मग त्यांनी कधी पावसाची पर्वा केली नाही, कधी उन्हा तान्हाची पर्वा केली नाही. एक राजकुमारी आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या बरोबरीनं प्रत्येक ठिकाणी काम करत होती. मग प्रत्येक जेव्हा तुम्ही नवीन कल्पना ठेवता तेव्हा गाववाल्यांचा तर विरोधच होतो, मग ती कुठलीही कल्पना असू दे. पण त्यांनी हे रुजवलं की आम्ही समाजाच्या हितसंबंध सुदृढ करण्यासाठी, लोकांचं कल्याण करण्यासाठी या गोष्टी करतो आहोत. मग सगळ्यात आधी आक्षेप कोण घेतं, तर ज्यांची खुर्ची डळमळीत होते, अर्थातच मंत्री, आणि दुसरे होते ऋषी. ऋषींना वाटलं ही सत्ता जर गावातल्या मुठभर लोकांच्या हातात गेली तर आम्हाला कोण विचारणार, आमच्याकडे कोण येणार. आणि मंत्र्यांना वाटलं आम्ही निष्कामी होऊ, आम्हाला कोण विचारणार. आणि माता सीतेनं हे अचूक हेरलं. डेलिगेशन ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी हे जे मॅनेजमेंट सायन्समध्ये आपण शिकतो, ते तत्व मातेनं कसं पुढे शिकवलं हे थोडक्यात सांगते. की मातेनं अचूक लोकांना ओळखलं की हे पुढारी होण्याच्या योग्यतेचे आहेत, आणि याच व्यक्तींना आपण पुढारी केलं पाहिजे. कारण पुढारी होण्यासाठी ऑर्गनायझेशन स्किल्स, संघटन कौशल्य, नियोजन, या सगळ्या गोष्टी, नेतृत्व, निर्णय क्षमता, नियंत्रण, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे. मग मातेने या लोकांना अचूक हेरलं, आणि त्या लोकांची एक सभा घेतली. त्या लोकांना आपण जे म्हणतो ना कमिटी मेंबर्स, किंवा जसं एक अध्यक्ष आणि बाकीचे त्यांच्या हाताखाली काम करणारे, सगळ्या गोष्टींचे सूचना देणारे, त्या गोष्टी राबवणारे, असं तिने छान एक मंडळ तयार केलं. आणि अशी गावोगावी त्यांनी ही मंडळं स्थापन केली. त्यांना अनेक ठिकाणी ऋषींनी आणि मंत्र्यांनी विरोध घेतला. ऋषींनी तर सांगितलं आम्हाला हे पटणारच नाही, या गोष्टी होणारच नाही. त्यावेळेला जनक बाबा ठामपणे उभे राहिले आणि म्हणाले माझी मुलगी जे करते ते योग्य, तिचा प्रत्येक निर्णय योग्य, आणि मी माझ्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना शिकायची आहे की आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं. चुकले तर रागवताही आलं पाहिजे, दोन ठेवताही आल्या पाहिजे, आणि बरोबर असेल तर उगाचच कौतुक न करता अगदी मोजक्या शब्दात त्या कौतुकाची दादही देता आली पाहिजे. थोडक्यात सांगते, आपल्या आईवडिलांनी कधी काही खूप वारेमाप कौतुक कोणाचंच केलं नाही. जर आपल्या पिढीला आठवत असेल तर आपण बरोबर राहिलो. काही काही घरांमध्ये खूप कौतुक आणि मग ते मूल बिघडून जातं. त्याच्यामुळे जो हा एक सारासार विचार आहे की मुलांना कसं मोठं करायचं, हे माता सीता आणि जनक बाबांच्या संवादातून, माता सुनैनांच्या संवादातून आपल्याला अनेक गोष्टी उलगडत जातात. कुठेही विषयाचं विषयांतर करत नाही, फक्त आपल्याला तेवढा मुद्दा आपल्यासमोर ठेवते. या सगळ्या ग्रामपंचायत आणि गावोगावी सुधारणा करताना दोन ऋषींची मला जास्त आठवण आली. एक तर विनोबा भावे आणि तुकडोजी महाराज. त्यांचे संदर्भ त्यांच्या ह्याच्यात आपण नक्कीच घेऊ, त्यांच्या गोष्टीही घेऊ. पुढे मातेनी एक जे महत्वाची गोष्ट सांगितली की माता म्हणतात भीती हा न्यायदानाचा मार्ग नाही. दुष्कृत्य हाताळण्याचे उत्तम मार्ग लोकांना ठरवू देणे, दुरुस्ती करण्यासाठी संधी देणे
आणि शाप निष्प्रभ करता येणं शक्य नाही. पण जर कुणाला त्याचा खूप पश्चाताप होतोय, कुणाला वाईट वाटतंय आणि आपण चुकलो ही जाणीव होते, तर त्या व्यक्तीची शिक्षा नक्कीच कमी करता येते असं मातेनं सांगितलेलं आहे. शिक्षा परतही घेतली जाऊ शकते किंवा शिक्षा कमीही करता येते असं माता इथं ठामपणे सांगतात आहे. नंतर सीतेच्या विवाहाकडे आपण येऊ की राजकुमारी राज्यकारभार करेल असं विधिलिखित नव्हतंच. अनेक महिने मातांनी राज्याचा दौरा केला. त्यांनी ठिकठिकाणी पुढाऱ्यांना तयार केलं, ग्रामपंचायतीची योजना केली आणि नंतर एक लोकांना विश्वास यायला लागला की जनकानंतर कोण कार्य करेल तर ती माता सीता. कारण माता सीतेनं आपल्या राज्याची नस अचूक ओळखली होती आणि माता सीतेवर सारं राज्य प्रेम करत होतं. तिचं सौंदर्य, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं संवाद साधणं, तिचं समजावून सांगणं, तिचं मार्गदर्शन करणं, तिचं लोकांना एकत्रित करणं, लोकांना असं वाटत होतं आपण आपला जीव उगाळून टाका या राजकुमारीवर. इतकी सुंदर राजकुमारी आपल्याला जनक बाबांनी दिलेली आहे. लोक तिच्यावर खूप प्रेम करत होते. आणि नंतर आता लोकांचा विश्वास वाढतोय. पुन्हा बाबा म्हणाले की माता सीतेचं लग्न करायला हवे, नाहीतर लोकांचा भ्रमनिरास होईल. हे माते तू आता याला संमती दे. त्याच्यावर माता म्हणते की ठीक आहे, पण ज्याचा तुम्ही शोध घेता आहात तो गवसला आहे का? तर एकदा जेवत असताना बाबा शेवटी सांगून टाकतात की नाही, आता मातेचं लग्न करायलाच हवं. आणि हे सीते, तू त्याला बघितलंयस ना? कारण मागच्या भागात आपण बघितलंय की ती म्हणते की मला ते ठाऊक आहेत, त्यांनीच मला रोखलंय आणि म्हणून मी थांबले, नाही तर मी अनंतात विलीन झाले असते. तर त्यावर माता सीता म्हणतात, पुटपुटतात की मी त्याला ओळखू शकेन का? बाबा संवाद साधतात लेकीशी की अगं तू तर त्यांना बघितलंय. त्याच्यावर लेक म्हणते की होय, मी त्यांचा आवाज ऐकलाय आणि उपस्थिती पण जाणवली होती, पण मी त्यांचं रूप बघितलेलं नाहीये. अगं सीते, तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात आणि तुलाही त्या ठाऊक आहेत. योग्य वेळ आली की तो तुझ्यासमोर उभा राहील. आता स्वयंवर बाबा जाहीर करतात की सीतेचा आपण स्वयंवर रचूया. माता सीतेला त्या स्वयंवराचा काही एक तिचा सुतराम संबंधच नसतो. ती मात्र आपल्या कामाला लागलेलीच असते. आणि पुन्हा गावोगावी आता पेरणी कशी करायची, शेतकऱ्यांना नवीन नांगर बाबांनी जो तयार करून दिलेला आहे त्या नांगराचा उपयोग कसा करायचा, जास्तीत जास्त पीक कसं घ्यायचं आणि भूमातेशी संवाद कसा साधायचा, या सगळ्या गोष्टी माता प्रत्येक गावोगावी आता स्वतः जात असतात, जातीनं लक्ष देत असतात. एकदा काय होतं की माता एका शेतकऱ्याच्या शेतात जातात आणि त्या शेतकऱ्याला विनंती करतात की मी स्वतः नांगरेन. आता त्या शेतकऱ्याला प्रश्न पडतो, ओ माझ्या देवा, जनक बाबा नांगरत होते तोवर ठीक आहे, पण आता इतके सुंदर हात, गोरेपान हात, नाजूक हात हा नांगर धरतील आणि कसा हे करतील, हा किती विलक्षण जड नांगर आहे, माता कसं काम करतील? माता मात्र हट्टच, नाही, मी स्वतः नांगरणार आहे. आणि माता तो नांगर घेऊन नांगरायला लागतात. नांगरण्याच्या आधी त्या भूमातेवर आपलं डोकं ठेवतात, नमस्कार करतात. गालाला ती छान लोण्यागत काळी माती आपल्या गालाला लावतात आणि म्हणतात की याच्यात किती प्राण आहे ना, याच्यात असा प्राण आहे की जो आपल्याला स्पर्शही होत नाही आणि दिसतही नाही, पण हा आहे म्हणून आपण जगतोय. किती लोकांना ही जाणीव आहे की आपली भूमाता आपल्याला पोसते आणि रोज तिचं कौतुक करायला पाहिजे, तिला धन्यवाद द्यायला पाहिजे, तिला पूजायला हवं. हा किती लोकांच्या मनात विचार येतो, असा प्रश्न माता तिथे करतात. नंतर नांगराला नमस्कार करतात आणि नांगर हातात घेऊन नांगरायला लागतात. दिवसभर त्या नांगर चालवतात, सगळी जमीन त्या नांगरून काढतात. आणि नंतर क्षणभर त्यांना कुठला तरी आवाज येतो. तो आवाज कुणालाच येत नाही. त्या नांगर सोडून उभ्या राहतात
आणि आपल्या मदतनीस त्यांची जी असते उषा आणि मीनाक्षी तिला सांगतात, तो आलाय ग, तो आलाय, त्याचा आवाज मला इथं येतोय. कुणालाच काहीच आवाज नसतो आणि माता पुन्हा थोड्या वेळानं नांगरायला लागतात. घाम आलेला असतो, एका हातानं अशा टिपत असतात, एका हातानं अशा बटा सारवत असतात आणि ते सुंदर रूप त्या भूमातेवर नांगरण्याचं काम करत असतं. पेरणीच्या आधीची क्रिया. उद्या पेरणी होईल, हा शेतकरी संपन्न होईल, या विश्वाचं कल्याण होईल असे आशीर्वाद देत असतात. थोड्या वेळानं नांगरणं थांबतं. शेतकऱ्याला म्हणतात, इथे रथ आला होता का? होय. माते तुम्हाला कसं कळलं? तो तर त्या बाजूला आला होता. बरं, पुढे? हो, 2 अयोध्येचे राजकुमार आले होते. त्यांच्या घोड्यांना पाणी हवं होतं आणि त्याच्यातल्या एका राजकुमारानं तुम्हाला बघितलं. अच्छा, पुढे काय झालं? तो म्हणाला, यांचं नाव काय? मी सांगितलं, आमच्या सीता माता आहेत, या राज्याची राजकन्या. अच्छा, सीता माता आहेत. मग या करामत करणाऱ्या माता सीतेला मला भेटायलाच हवं. तशा सीता माता थरारतात. पायाचा अंगठा मातीत रुतवून जो साडीचा पल्लू असतो तो थोडासा आपल्या ओठांमध्ये दाबतात. ते विलक्षण सुंदर रूप. सगळेजण त्यांना बघत असतात आणि ही गोष्ट बघता बघता साऱ्या गावभर पसरते की अयोध्येचे राजकुमार इथे आलेले आहेत. त्या दिवशी रात्री जेवताना माता सुनैना खूप अभिमानानं जनक बाबांना सांगतात की जो नांगर धरण्यासाठी इथले शेतकरी धडपडतात, नीट धरूही शकत नाही, तो आमचा मुलगी कशी चालवते बरं? आमची मुलगी कशी चालवते या प्रश्नाचं उत्तर जेव्हा माता विचारतात तेव्हा सीता हसून उत्तर देते, माते, त्याच्यासाठी शरीरात नाही ग, शरीराची शक्ती महत्वाची नसते ग, मनाची शक्ती महत्वाची आहे. आणि कुठलंही काम करताना जर ती कमतरता असेल आणि तुमची मनाची शक्ती जर मजबूत असेल तर ती कमतरता दूर होते. याच्यावर उर्मिला बाजूलाच बसली असते. अयोध्येचे राजकुमार आले आहेत, माहिती आहे ना, विश्वामित्रांच्या आश्रमात थांबलेत. माता आणखीनच थोडीशी गूढ होते, कुठलासा तरी विचार करते आणि मग तिला हेही कळतं माता सुनैनांना. उर्मिला पुढे संवाद साधते की त्यांनी माता सीतेला नांगरताना बघितलं. बापरे, सीतेला नांगरताना बघितलं? अरे अरे, बघ सीता, तुला हे काम करताना अयोध्येच्या राजकुमारांना बघितले. त्याच्यावर बाबा हसतात. अगं, काळजी कशाला करते? इतकी काळजी? तेही म्हणतील इतकी विस्मयकारक कन्या आहे या जनक बाबांची आणि सुनैनाची. त्यांनाही अभिमान वाटेल माता सीतेचा. आणि जो कोणी सीतेचा हात जिंकेल त्यालाच मी माझी सीता देईन. होय, तुम्ही स्वयंवर रचताय ना, मग तुमचा जर इतका विश्वास आहे तर मग तुम्ही पण का ठेवलं आहे की जे महादेवाचं जे धनुष्यबाण आहे, जो कोणी उचलेल त्यालाच मी माझी सीता देईन? पण का? माता सुनैनांचा दुसरा प्रश्न येतो. त्याच्यावर जनक महाराजांचं उत्तर आहे की जो कोणी सीतेचा हात जिंकेल त्याला कळायलाच हवं की सीता कोण आहे आणि त्यानं तिच्या हातांबद्दल, तिच्याबद्दल आदरच ठेवायला हवा. हीच माझी अट आहे.
तसे असेल तर महादेवाचं धनुष्य उचलायचं तरी कशाला? माता माता सुनैनांचा प्रश्न. त्यावर सीता माता सांगते की मा, हे धनुष्य उचलण्यासाठी शक्तीची गरज नाही ग. ज्या व्यक्तीला महादेवांचे आशीर्वाद आहेत तोच व्यक्ती हे धनुष्य उचलू शकतो. आणि मी लहान असताना हा अनुभव घेतलेला आहे. महादेव ज्याला हे धनुष्य उचलण्याची परवानगी देतात तोच हा धनुष्य उचलतो. बाबा प्रसन्न होतात की सीतेला सुद्धा या गोष्टीची आवश्यकता वाटते की ज्याला महादेव प्रसन्न तो हे धनुष्य उचलेल आणि आपल्याला म्हणजे परमेश्वराची कृपा होणार, तोच व्यक्ती हे धनुष्य उचलेल आणि त्याच्याशीच आपला विवाह होईल. याला मूक संमती सीतेनं दिलेली आहे. जनक बाबा खूप प्रसन्न होतात की माता सीता किती परमेश्वराला मानतात आहे आणि आपल्याशी कशा त्या प्रत्येक गोष्टीत, म्हणजे कुठलीही गोष्ट बाबा आणि सीतांचा जो संवाद आहे तो कित्येक ठिकाणी मूक आहे. डोळ्यांनी डोळ्यांशी केलेली भाषा आहे. विश्वास दाखवलाय आणि आपल्या बाबांवर श्रद्धा आणि प्रेम कसं असावं, किती असावं, याला मर्यादाच नाही. हेच माता सीता आणि जनक बाबांचं प्रेम क्षणोक्षणी आणि वेळोवेळी आपल्याला दिसतं. भलेही सीता माता बाबांच्या जवळ असो की वनवासात गेली असो, तिचा आपल्या बाबांशी रोज संवाद होत होता. हे सीतायनातून आपल्याला हळूहळू उलगडतंय. मास्टर्स, मी इथेच थांबते आणि आपल्या पुढच्या ध्यानाकडे वळते. आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपले सुंदर डोळे मिटायच्या आधी आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे आणि एका गहिऱ्या ध्यानात आपण सगळे जाणार आहोत. महादेवाची महादेवीची असीम कृपा आपल्यावरही होते आहे. आपले डोळे मिटून घ्या मास्टर्स. डोळे मिटतानाच आपल्याला जाणवतंय की प्रचंड ऊर्जा आपल्याला मिळालेली आहे. एकदम शांत. एकदम शांत व्हा मास्टर्स. श्वासात या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप व्हा आणि या क्षणी ही ऊर्जा पावलापासून ब्रह्मरंध्रापर्यंत पसरवून द्या. श्वास बाहेर, जी वेदना आहे, सल आहे, जे दुःख आहे ते निघून गेलेलं आहे. मास्टर्स, आपण 5 पायऱ्या आपल्या गुरूंचा हात पकडून खाली उतरणार आहोत. त्याआधी आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. 5, 4, 3, 2, 1, 0.
आपण जनक महाराजांच्या भूमीत आलेलो आहोत. इथे एका जंगलात झऱ्याखाली नदी आहे, झरे आहेत, पक्ष्यांचं किलबिलणं आहे, छोटे छोटे पांढरे पांढरे ससे धावतात आहे दुडू दुडू. खूप दाट वनराई आहे. पाण्याचा खळखळ आवाज, कोकिळेचं गाणं, हरिण, ससे, मोर, खूप सारी पाखरं आहेत, चिमण्या आहेत, कावळे आहेत, वेगवेगळी पाखरं, निळकंठ आहे, कबूतर आहेत, खूप वेगळी वेगळी पक्षी आणि प्राणी. माता सीता त्यांच्या सोबत जनक बाबा आणि सुनैना माता आहेत. आपण फेर धरून बसलेलो आहोत. मास्टर्स, ही ऊर्जा प्रचंड आहे. आपल्यातलं नारायण आणि नारायणी तत्व जागृत करणारी ऊर्जा. प्रोसेस सुरू झालेली आहे मास्टर्स. कुठलीही कल्पना नाही, कुठलाही नामजप नाही, पूर्ण शरणागती, संपूर्ण शरणागती. राम गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वना प्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते रिपुगजगण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुजदण्ड निपतित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर्विचार धुरीण महाशिवदूतकृत प्रथमाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तक शूलविरोधि शिरोऽधिकृतमलशूलकरे दुमि दुमितामर धुन्दुभिनादमहो मुखरीकृत दिङ्मकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि निजहुङ्कृतिमात्र निराकृत धूम्र विलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाहवतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरणक्षण सङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके कनक पिशङ्ग पृषत्कनिशङ्ग रसद्भट शृङ्ग हतावटुके कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटत्वहुरङ्ग रटत्वटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते कृतकुकुथ कुकुथो गडदा दिक्ताल कुतूहल गानरते धुधुकुट धुक्कुट धिन्धिमित ध्वनि धीर मृदङ्ग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झण झण झिञ्झिमि झिङ्कृत नूपुर शिञ्जित मोहित भूतपते नटित नटार्थ नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि सुमनः 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 सुमनोहर कान्तियुते श्रितरजनी रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय
महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहितमहाहवमल्लमतल्लिकमल्लितरल्लकमल्लरते विरचितवल्लिकपल्लिकमल्लिकझिल्लिकभिल्लिकवर्गवृते शितकृतफुल्लसमुल्लसितारुणतल्लजपल्लवसल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अविरलगण्डगलन्मदमेदुर्मत्तमतङ्गजराजपते त्रिभुवनभूषणभूतकलानिधिरूपपयोनिधिराजसुते अयि सुदती जनलालसमानसमोहनमन्मथराजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामलकोमलकान्तिकलाकलितामलभाललते सकलविलासकलानिलयक्रम केलिचलत्कलहंसकुले अलिकुलसङ्कुलकुवलयमण्डलमौलिमिलत्वकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरववीजितकूजितलज्जितकोकिलमञ्जुमते मिलितपुलिन्दमनोहरगुञ्जितरञ्जितशैलनिकुञ्जगते निजगणभूतमहाशबरीगणसदृढसंवृतकेलितले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीतदुकूलविचित्रमयूखतिरस्कृतचन्द्ररुचे प्रणतसुरासुरमौलिमणिस्फुरदंशुलसन्नखचन्द्ररुचे जितकनकाचलमौलिमदोर्जितनिर्भरकुञ्जरकुम्भकुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते विजितसहस्रकरैकसहस्रकरैकसहस्रकरैकनुते कृतसुरतारकसङ्गरतारकसङ्गरतारकसूनुसुते सुरथसमाधिसमानसमाधिसमाधिसमाधिसुजातरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते पदकमलं करुणानिलये वरिवस्यति योऽनुदिनं सुशिवे अयि कमले कमलानिलये कमलानिलय स कथं न भवेत् तव पदमेव परं पदमित्यनुशीलयतो मम किं न शिवे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कनकलसत्कलसिन्धुजलैरनुषिञ्चति ते गुणरङ्गभुवम् भजति स किन्न शचीकुचकुम्भतटी परिरम्भसुखानुभवम् तव चरणं शरणं करवाणि नतामरवाणि निवासि शिवम् जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते तव विमलेन्दुकुलं वदनेन्दुमलं सकलं ननुकूलयते किमु पुरुहूतपुरीन्दुमुखी सुमुखी विरसौ विमुखी क्रियते मम तु मतं शिवनामधने भवती कृपया किमुत क्रियते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि मयि दीन
दयालुतया कृपयैव त्वया भवितव्यमुमे अयि जगतो जननी कृपयासि यथासि तथानुमितासि रते यदुचितमत्र भवत्युररि कुरुता दुर्तापमपाकुरुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनि हासरते शिखरि शिरोमणि तुङ्ग हिमालय शृङ्ग निजालय मध्यगते मधु मधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शतखण्डविखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निजभुजदण्ड निपतितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुरविचार धुरीण महाशिवदूतकृत प्रथमाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतान्तमते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायकरे त्रिभुवनमस्तक शूलविरोधि शिरोऽधिकृतमलशूलकरे दुमि दुमितामर धुन्दुभिनादमहो मुखरीकृतदिङ्मकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि निजहुङ्कृतिमात्र निराकृत धूम्रविलोचन धूम्रशते समर विशोषित शोणित बीज समुद्भव शोणित बीजलते शिव शिव शुम्भ निशुम्भ महाअवतर्पित भूत पिशाचरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते धनुरनुषङ्गरणक्षणसङ्ग परस्फुरदङ्ग नटत्कटके कनकपिशङ्ग पृषत्कनिशङ्गरसद्भट शृङ्गहतावटुके कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटत्वहुरङ्ग रटत्वटुके जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते कृतकुकुथ कुकुथ
कुथो गडदादिक ताल कुतूहल गान रते धुधुकुट धुक्कुट धिन्धिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते जय जय जप्य जये जय शब्द परस्तुति तत्पर विश्वनुते झण झण झिंझिमि झिंकृत नूपुर शिंजित मोहित भूतपते नटित नटार्थ नटी नटनायक नाटित नाट्य सुगानरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अय सुमनः 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 सुमनोहर कान्तियुते श्रित रजनी 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 करवक्त्रवृते सुनयन विभ्रमर भ्रमर 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 भ्रमराधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सहित महाहव मल्ल मतल्लिक मल्लितरल्लक मल्लरते विरचित वल्लिक पल्लिक मल्लिक झिल्लिक भिल्लिक वर्गवृते शितकृत फुल्ल समुल्लसितारुण तल्लज पल्लव सल्ललिते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अविरल गण्डगलन्मदमेदुर्मत्तमतङ्गजराजपते त्रिभुवन भूषण भूतकलानिधि रूप पयोनिधि राजसुते अयि सुदती जनलाल समानस मोहन मन्मथ राजसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कमलदलामल कोमल कान्ति कलाकलितामल भाललते सकल विलास कलानिलयक्रम केलि चलत्कल हंसकुले अलिकुल संकुल कुवलय मण्डल मौलिमिलत्वकुलालिकुले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते करमुरलीरव वीजित कूजित लज्जित कोकिल मंजुमते मिलित पुलिंद मनोहर गुंजित रंजित शैल निकुंज गते निज गण भूत महाशबरी गण सत्रुण संवृत केलितले जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते कटितटपीतदुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चन्द्ररुचे प्रणत सुरासुर मौलिमणिस्फुर दंशुल सन्नक चन्द्ररुचे जित कनकाचल मौलि मदोजित निर्भर कुंजर कुंभकुचे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते मास्टर्स, खूप डीप ध्यानात आपण आहोत. शरीराच्या स्पंदनांना महसूस करा. एकदम शांत. हळूच
आपली पावलं हलवा आणि चेतनेकडे मस्टर्स. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहे. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, स्त्रिया, मुली, सैनिक सगळे सुखी आहेत, आनंदी आहे, सुरक्षित आहेत. पृथ्वी माता सुरक्षित आहेत, आनंदी आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आज खूप डीप ध्यान होतं. रजा मागते. धन्यवाद. जय श्री